गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा व्लॉग तर मला गाडीवर स्टार्ट करायला लागतो आहे, कारण घरात असताना लक्षातच नाही व्लॉग स्टार्ट करायचं. आत्ता मी निघालो आहे चिकन आणायला. आज सॅटरडे आहे आणि वीकेंड असल्यामुळे काहीतरी नॉनव्हेज खायची इच्छा होत होती, त्यामुळे आता मी चिकन आणायला निघालो आहे. चिकन घेऊन आलो आहे आता मी, आणि ऋतुजाने मला विनेगर आणि पेरी पेरी मसाला आणायला सांगितला. पेरी पेरी मसाल्याची तर बॉटल मिळाली आहे मला, ही बघा, पण खूपच मोठी आहे. अरे ही नाही, कुठे गेली? हां, ही बघा. आणि हे बघा विनेगर सुद्धा सापडलं आहे. फक्त मसाल्याची बॉटल बघून ऋतुजा म्हणणार की इतकी मोठी बॉटल कशाला आणली आहे. आज ऋतुजाने उपमा बनवला आहे नाश्त्यासाठी, आणि आज खूपच दिवसातनं चहा बनवला आहे. आजकाल आम्ही चहा प्यायचं बंद केले, ब्लॅक कॉफीच पितोय मी तरी. ऋतुजा तर काहीच नाही पित, पण तिला पण आज इच्छा झाली चहा प्यायची, सो चहा पिणार आहे ती पण. हे बघा मित्रांनो, ऋतुजाने चहा आणून दिला आहे, ती पण येऊन बसली इथं. आणि आम्ही परवापासून डाएट स्टार्ट केलेलं सिरियसली, आणि आज आम्ही आमचं फर्स्ट चीट मील खातोय. अरे तेरी भाई, तो शुरू होते खत्म हो गया यार. मी चिकन घेऊन येईपर्यंत ऋतुजानं इथं काय काय तयारी करून ठेवली आहे. आज आपण काय बनणार आहे तर आपण सांगितलंच नाही अजून लोकांना. आज बनवायचं आहे पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्न KFC स्टाईलचे, आणि अळणी भात कोल्हापुरी स्टाईलचा चिकनचा. अच्छा, आर यू डुईंग? पॉपकॉर्न करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती मी करतोय. सगळ्यात आधी काय? चिकन धुवून घ्यायची. पॉपकॉर्न नाही, ती सगळ्याच चिकनच्या डिशची सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते. यू आर प्रो नाउ इन इट, राईट? नॉट नाही तसं काही. बस हवा निकल गई. इंग्लिश मधला पुढचा शब्द सुचेना मला. तुम्हाला एक गंमत सांगतो ऋतुजाची. परवा मी तिला एक शब्द सांगितला होता, म्हणजे शिकवला होता. मला पण काय इंग्लिश जास्त आहे ते अशातला काही भाग नाही, पण जो मला समजते थोडंफार ते मी ऋतुजाला सांगत असतो आधनमधनं. मी तिला शब्द सांगितला होता आर्टिक्युलेटचा अर्थ. आर्टिक्युलेट म्हणजे काय तर स्पष्ट बोलणारा, किंवा एक मिनिट पाडलं तर शी असं कोण वॉश करतं. आणि प्रो आहे म्हणे. मी कधी म्हणलं प्रो आहे? मॅगीच्या बाउल मधलं मॅगी फ्लेवरचा पॉपकॉर्न करायचा काही एक आहे. तर आर्टिक्युलेटचा अर्थ स्पष्ट बोलणे किंवा स्पष्ट बोलणारा असा असतो. आणि तुझ्याला मी जेव्हा सांगितलेलं तेव्हा ती म्हणली, तिला सांगितल्यावर तिला लक्षात ठेवलेलं ते एक किंवा 2 दिवस जास्तीत जास्त. आणि 5-6 दिवसानंतर असंच काहीतरी आमचा इंग्लिशवरून विषय चालू होता, आणि मला तिला तो शब्द आठवत होता असं तिला वाटत होतं फक्त, पण तिला आठवत तर नव्हता. आणि माझं नॉलेज चेक करण्यासाठी ती मला विचारत होती की ॲक्युलंटचा अर्थ सांग बघू. ॲक्युलंटचा मी विचार करायला लागलो, ॲक्युलंट म्हणजे काय? मला तर काय नाही समजलं. मी तिला मी सांगितलं तिला की बाबा मला नाही समजलं. मग माझ्यावरती बराच वेळ हसली बरं का, हे 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 असं करू. आणि त्यानंतर मग मी म्हटलं तू तरी सांग बघूया. तर मला म्हणली नाही, आणि त्याच्या आधी तिनं असं पण म्हणली की आय एम ॲक्युलंट, आय एम ॲक्युलंट. आणि मग मी म्हटलं सांग बघू अर्थ. तर मला म्हणली की मी स्पष्ट वक्ता, की मी स्पष्ट बोलू शकते, त्यामुळं मी ॲक्युलंट आहे. मग मी तिला गुगल करून दाखवलं ॲक्युलंट शब्द तरी आहे का अस्तित्वात, आणि नंतर आर्टिक्युलेटचा तिला अर्थ दाखवला. मग तिला विश्वास बसला, आणि मग मी परत तिच्याकडे बघून किती वेळापासून अजून चिकनच धुत आहेत. हे बघा, 4-5 वेळा मला वाटतं जवळपास तुम्ही वॉश केले त्याला. आता ते जरा खराब दिसत होतं, दरवेळी सारखं नव्हतं ते, त्यामुळं धुवायला लागलं. त्याची टेस्ट जाईल ना सगळी पाण्यातून. अजून टेस्ट कुठे केले आपण? अजून बनवलंय कुठे टेस्ट जाईल? आता बनवणार आपण. इतक्या वेळा वॉश केल्यावर टेस्टलेस होतंय ना मग ते. चिकन पॉपकॉर्न करायला पेरी पेरी मसाला लागतो, तर हा घेऊन आले एवढा मोठा. आता हा परत यूज होणार आहे का याचा? आणि याचं नाव आहे पेरी पेरी मसाला. फायनली मित्रांनो, माझं चिकन धुवून झालेलं आहे. तोपर्यंत ऋतुजानं अर्ध्याच्या वर काम करून झाले तिथं. आता काय आहे नेक्स्ट? मसाला बनवलाय आता मी. आता पहिल्यांदा तर अळणी भात बनवून घेते. हा कशाचा मसाला? हा अळणी भात बनवणार आहे ना चिकनचा. अच्छा. तर त्यासाठी मिरची, अद्रक, लसूणचा मसाला केला. तर चिकन पॉपकॉर्न जे करणार आहे ना आपण, त्यासाठी आधी आपण मॅरिनेशन करूया. थोडं विनेगर टाकायचं यात, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट.
स्मिथ अँड जोन्स. हे चिकन पॉपकॉर्नसाठी मॅरिनेशन करते सेपरेट. मीठ, व्हिनेगर आणि आलं लसणाची पेस्ट टाकली याच्यात मॅरिनेशनसाठी. आता आपण जे मॅरिनेट केलंय ना चिकनला मगाशी, त्या चिकनला आता आपल्याला कोट करायचंय मैदा आणि कॉर्नफ्लॉवरने. त्यासाठी मी आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर काढून घेतली. हे कॉर्नफ्लॉवर आहे. मैदा थोडा जास्त आणि कॉर्नफ्लॉवर कमी असं याचं प्रपोर्शन घ्यायचं. प्रमाण. प्रमाण. वा, यू आर व्हेरी ॲक्युरेट. शराब. हे दोन्ही पण पीठ आहेत ना, हे असे छान मिक्स करून घेते. आणि पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि एक मैदा. हा, 2 पीठ. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते. आता आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, थोडंच टाकलं आता. मीठ चवीनुसार घ्यायचंय. आणि हे लाल तिखट, हे बेडगीच आहे. हे असं छान सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यात आपण कोट करायचं. हे ॲक्च्युली पीठ मी प्लेटमध्ये केलेलं, पण ह्याच्यात प्रॉपर कोट नाही करता येणार, म्हणून मी याला आता एका डब्यात काढून घेतली कुकरच्या. यू कॅन स्किप दिस स्टेप. तेच म्हणणार होतो मी पण आता. आपण हे जे बर्फ काढलंय, हे बर्फाचं ह्याच्यात पाणी ऍड करूया. चिल्ड वॉटर लागतं याला कोट करायला. ह्याचं पाणी मी घेतलंय बर्फ टाकून त्यात. आणि आता मी हे जे चिकनचे पीसेस आहेत यांना मी आता ह्याच्यात ऍड करते असं. आणि याला असं प्रॉपर घोळवणार आहे. आता याला मी त्याच्या मदतीनं असं हे करणार. हात लावायचा नाही ऍक्च्युली. का बरं? म्हणजे ते हात लावलं तर ओलं पण होणार आणि प्रॉपर कोट नाही होणार ना, म्हणून याने करायचं आहे असं. आणि हे मग मी असं याच्यात चिल्ड वॉटरमध्ये टाकायचं, पण त्याआधी आपल्याकडे तेल गरम असलं पाहिजे. हे तर तेल असं गरम करायला ठेवायचं. ते गरम होईपर्यंत वाट पण बघायची आपल्याला. हे याच्यातून असं छान काढून घ्यायचं कोट केलेलं. नंतर या चिल्ड वॉटरमध्ये असं डिप करायचं. भांडं थोडं मोठं घ्यायला हवं. सगळे भांडे बेसिनमध्ये सध्या थोडंसं मावशी आलेलं नाही. हे जे चिल्ड वॉटर मधून असं काढायचं आणि परत त्यात टाकायचं आणि परत याला प्रॉपर कोट करून घ्यायचं. हे कोट झाले प्रॉपर. आता मी याला हे गरम तेल पण आपलं गरम झालंय. मग आता या तेलात मी याला फ्राय करायला टाकते. तेल खूप कडक गरम करायचं एकदम. हे झालंय फ्राय. आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये. पहिल्यांदा तर मी ट्रायल म्हणून 3च टाकले. आता भरपूर सारे कोट करून आपण ऍड करू शकतो. परत एकदा 4 टाकलेले आपण. ते शिजले का नाही बघायला काढलेले घ्या. बरोबर. भूल गई क्या? चिकन भजी. आता हे सेम प्रोसिजर परत रिपीट करायचे जोपर्यंत चिकनचे पीसेस आहेत तोपर्यंत. आज आम्ही ही डिश बनवायचं म्हणजे असं प्लॅन का केलंय, कारण आम्हा दोघांना पण चिकन पॉपकॉर्न KFCचे खूप म्हणजे प्रचंड आवडतात. मग आम्ही त्यासाठी रेसिपी शोधली इंस्टाग्रामला. अनायसे त्या दिवशी असंच म्हणजे स्क्रोल करताना ही डिशची रेसिपी आलेली. मग म्हणलं आपण ट्राय करू शकतो हे वीकेंडला. तुम्ही असं हे याच्या दिसण्यावर जाऊ नका. इतकं म्हणजे असं परफेक्ट नाही झालेले दिसायला, पण छान दिसतायत. हा दिसतायत तसे, पण इतके असे प्रॉपर नाही जसे KFCचे दिसतात. पण टेस्टला खूप ऑसम लागतात. सेम टेस्ट लागते. हा ऑलमोस्ट. आम्ही एवढी घाण करून ठेवलेली मगाशी किचन कट्ट्यावरती. बिचारा मावशीने सगळं आवरलंय. आता स्वच्छ दिसतो एकदम. आता मस्त मी चिकन भात म्हणजे जो मगाशी आम्ही अळणी भात बनवलाय तो ट्राय करणार आहे, तो खाणार आहे. प्रीतमना तर भूक नाहीये, पण मला खूप भूक लागली. 12 seconds later. वाव, हा बघा किती छान दिसतोय. आता मस्त मी खाणार आहे. The next day. हॅलो गाईज. काल दुपारी जेवण झाल्यावर तर आम्ही एकदम सुस्ती आलेली आम्हाला. त्यामुळे परत काय आम्ही शूटच नाही केलं. निवांत टाइमपासच करत बसलेलो. आणि आजचा हा सेकंड डे आहे त्या ब्लॉगचा. आणि आज संडे आहे आणि आता सकाळचे 10 वाजले. आणि आम्ही सकाळी ऋतूच्या 8:30-9 वाजल्यापासून
नाश्त्याची तयारी करते. तिला लापशी बनवायची होती. तिला जवळपास गेला आठवड्याभर ती म्हणत होती की मला लापशी खायची, पण ते लापशीचा प्लॅन फसलाय आणि तिला त्यात आवडेना झाले. थांबा तुम्हाला दाखवतो कशी झाली लापशी ते. हे बघा असं झाले. त्याच्यात तिनं सेंद्रिय गूळ टाकलाय, त्यामुळं हे जरा असा काळपट कलर आलाय. दिसायला कशी पण असेल तरी तिने गोड पण जास्त नाही झालेली, त्यामुळे ती म्हणते की आता मला खायची इच्छा पण ना, आता काय खायचं. पूर्णपणे हा प्लॅन फसलाय आमचा ब्रेकफास्टचा आजचा. ती जवळपास आठवडा झालं म्हणत होती की ह्या विकेंडला बनवायचे. आणि ही बघा इथं बसली आहे, तिचा मूड ऑफ झालाय सकाळपासून. काय झालं, चल खाऊया. नको, चांगलं नाही लागत आहे ते. अगं नाश्ता नाही केलाय सकाळपासून आपण, काही नाही केलंय पण ते कडू लागतंय, ते कसं खाणार आपण. त्यात खसखस उगीच चमचा आणि प्लेट घेऊन खायचं. नाही चांगलं झालं, असू दे, माझा सगळा मूडच गेला आता. अगं असू दे, खायचं थोडं. नको, दुसरं काहीतरी बनवूया. आणि हे काय करायचं बघूया. 2000 years later. लापशीचा प्लॅन तर फसलाय, पण थोड्या वेळात नाराज राहिल्यावर तुझ्याने परत आणि नव्या उमेदीनं परत काम करायला सुरू केले. भजी बनवले तिनं मस्त, कांदा भजी. आणि इकडे भात पण केलाय तिनं. कसला भात बनवणार आहेस तू? आता मी मिरची आणि कढीपत्ता टाकून, कांदा टाकून वगैरे छान परतवणार आहे भाताला. आणि तोंडी लावायला भजी बनवले, कारण गोडचा तर प्लॅन फसला. मग म्हणलं काहीतरी तिखटच करूया, म्हणून तिखट भजी केली. मस्त आता भात आणि भजी, ताक खाऊ पिऊया मस्त. हा बघा आमचा आजचा लंचचा मेनू. मस्त काळी द्राक्षे आहेत ताजी, काकडी पण चिरली आहे आणि भजी बनवलेत, भात आणि ताक. कारण आजकाल गरमी खूप वाढली आहे म्हणून ताक पण आणले मस्त. तर मित्रांनो, आता वीकेंड संपत आलाय आणि ऋतुजाची उद्यापासून जो वीक सुरू होणार आहे त्याची तयारी चालू झाली. इस्त्री करत बसली ती. येस, काय करणार आता. आठवडाभर जे काय घालायचंय ते सगळं इस्त्री करून ठेवायला लागतं, नाही तर आठवड्याभरात तर काही वेळ भेटत नाही. त्यामुळं सो मी आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू. सबस्क्राईब पण करा. येस, सबस्क्राईब पण करा.